आदरणीय महापौर महोदया, माननीय आयुक्त साहेब, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, स्थायी समिती सभापती, हा रिव्हर्स गिअरनी पुन्हा हा प्रस्ताव सभागृहापुढे आलेला आहे. पुन्हा आला कारण 31/3/26 रोजी जो ह्या सभागृहाने घेतलेला निर्णय तो शासनाकडून निलंबित करण्यात आलेला आहे. आता 1 महिना होईल, 10-12 दिवसामध्ये. मला वाटतं आपण जो सेवा विनियम 2026 हा मला वाटतं 20 एप्रिल मार्चला 20 मार्चला आपण त्या ठिकाणी कायदा निर्माण केला. कायद्याची बाजू आपण भक्कम केली. विनियम म्हणजे कायदेच केले ना आपण. आणि माझ्या माहितीप्रमाणे सभागृह नेते कायदा ज्या दिवशी आपण पारित करतो त्या दिवशी कायद्याची ते अंमलबजावणी असते असं मला वाटतं. आता माननीय आयुक्तांनी त्यांच्या प्रोसिजरनुसार त्या 8 लोकांना त्या ठिकाणी कार्यमुक्त केलेले आहेत आणि आपण म्हणतोय की त्या लोकांना आपण कार्यसेवेत घ्यावं. अशा प्रकारची उदाहरणं भिवंडी आणि औरंगाबाद महापालिकेमध्ये 2 प्रकरणं झालेली आहेत की माननीय आयुक्तांनी कार्यमुक्त केल्यानंतर सभागृहाच्या रेट्यानं त्यांना पुन्हा 1 ते 1.5 वर्ष त्या ठिकाणी सेवेत घेतलं गेलं. त्यांना सगळ्या सुख सुविधा देण्यात आल्या आणि कोर्टाचा बडगा असा आला की त्या दोन्ही अधिकाऱ्यांकडून गेल्या 1.5 वर्षात जे काही पैसे घेतले होते ते वसूल करण्याचाच प्रसंग आला. असा प्रसंग आपल्या लोकांना ओढवू नये गरज आहे. मी त्यांना घेऊ नका वगैरे नाही. आणि आपण सारखे म्हणतो की आमच्या सभागृहाचा हा आदेश प्रत्येकानं पाळलाच पाहिजे. सभागृह हा अंतिम निर्णय आहे. मग आयुक्त साहेब ऐकत नाहीत का? म्हणून मी मगाशी बोललो की माननीय आयुक्तांचं निवेदन पहिल्यांदा होऊ द्या की त्यांनी नक्की काय केलेलं आहे. कारण हा रिव्हर्स गिअरने आपल्याकडे आलेला आहे प्रस्ताव, पुन्हा आलेला आहे. तर माननीय आयुक्त साहेब, आपण ह्याच्यावर आपलं मत एकदा शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध आपण या ठिकाणी या लोकांना सेवेमध्ये घेणार आहात का? घेतले तर त्याचे काय परिणाम होतील ह्याचं या ठिकाणी सभागृहाला सांगावं, म्हणजे सभागृहाचं मत मोकळं होऊन जाईल. आणि म्हणून सभागृह नेते माननीय आयुक्त साहेबांना ह्या बाबतीमध्ये बोलू द्या आणि मग त्यानंतर मला बोलायला संधी द्या. नाही दिला सभागृह नेते साहेब, महापौर साहेब, एखाद्याच्या इतिवृत्तामध्ये दुरुस्ती करायची असेल त्याचं वाचन होणं गरजेचं असतं. एखाद्याचं तुम्ही धचा मा करणार असाल त्याने वाचन करून ते इतिवृत्त नियमित करायचं असतं. मागच्या सभेत तुम्ही काय करा, कोणी सांगितलं असं? साहेब तुम्ही नवीन नगरसेवकांची दिशाभूल करू नका, त्यांना कळू द्या ना. विनंती आहे बसा. नेक्स्ट अजेंड्याबरोबर इतिवृत्त येत असतो. सन्माननीय सदस्य एकच कोणीतरी उभा राहून बोला ना. बसून घ्या, बसून घ्या. जण काय बोलताय? बसून घ्या जरा. परवानगी घेऊन सर्व सदस्यांची केलं होतं का? सन्माननीय सदस्य बसून घ्या. बसा.